आमच्या दुकानासाठी भारत पे ऑल इन वन मशीन मागवली आहे। तर आज तुम्हाला तिचा अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू दाखवणार आहे। आता आपण त्याच्यात काय काय आहे ते पाहूया। ह्याच्या ब्रँडिंग दिलेली आहे भारत पे। आता आपण तिला आज काय आहे ते बघूया। आता या बॉक्स मध्ये काय आहे ते आता आपण पाहूया। हे वोडाफोनचं सिम आहे। आता मी सगळ्या गोष्टी बाहेर काढून घेतो आणि मग त्यांच्यानंतर माहिती सांगतो। हा चार्जर आहे। हा सी पिनचा चार्जर आहे आणि हे माहितीचं पुस्तक आहे। हे मी बाजूला ठेवतो। आणि हे सिम टाकण्यासाठी आणि काढण्यासाठी ही पिन मिळते। हे माहितीचं पुस्तक आहे। हे बाजूला ठेवतो। हे स्टँड प्लस स्पीकर आहे। येथे मॅग्नेट आहे। हा स्पीकर आहे आणि येथे चार्जिंग लावण्यासाठी त्यांनी पिन दिलेली आहे। येथे चार्जिंगचं पोर्ट आहे। येथे स्पीकर आहे। ही सर्वात मेन गोष्ट आहे। येथे भारत पे वन अशी ब्रँडिंग दिली आहे। अँड्रॉइड टचस्क्रीन डिस्प्ले आहे। आता आपण हिला चालू करूया आणि येथे एटीएम कार्ड आणि क्रेडिट कार्ड त्याच्यावरून आपण पैसे स्वीकारू शकतो। आता आपण ह्याला चालू करूया। अँड्रॉइड आला आहे। डिव्हाइस चालू होत आहे। ह्याची सेटिंग स्वतः होते आणि आमच्या दुकानाचं मॅपिंग हे कंपनी कडून करून येतं। ह्याच्या स्वतः सेटिंग होतात। हा स्कॅनर आला आहे आणि इथे आपण ह्या स्टँड मध्ये ह्याला ठेवून पाहूया। ह्या स्टँड मध्ये आपण हे असंही ठेवू शकतो आणि असंही ठेवू शकतो। आणि आता आपण ह्याला 1 रुपया पाठवून बघूया। 1 rupees received on Bharat Pay. आवाज खूप चांगला येत आहे। ह्या स्पीकरची क्वालिटी अगदी उत्तम आहे। ह्या सर्व गोष्टी आम्हाला 1178 रुपये पडले आहेत। हे एकंदरीत आमच्या दुकानासाठी चांगली मशीन आहे। अशी मशीन तुम्हाला हवी असली तर तुम्ही भारत पे कडून मागवू शकता। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय।